फिरदोस कॉलनी आहे, इथं मटेरियल खाली होतं आता बघा, आणि मिस्त्री स्वतः खाली करून घेतात. मित्रांनो, घरी जाता जाता एक परत भाडं लागलेलं आहे आपल्याला, कपते म्हणून त्यांचं. हे बघा, हे खुर्च्या आहे, काही टेबल आहे, हे बघा, हे भाडं लागलेलं आहे बघा, आणि ते बडदेनगरला सोडून द्यायचं आहे. चलो तर मित्रांनो, आता इथं आलो खाली करायला बघा. हे बघा इथं गाडी खाली झाली आता आपली. चला, ओके. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आता आपण नाक्यावर येऊन आहे ना, आपल्याला एक भाडं लागलेलं आहे, जे खोडेमी सरी त्यांचं. ते त्यांचं इकडं हे बंदावणे नगर आहे ना, इथून काही टाईल्स घ्यायचे आहे, आणि पुढं जाऊन काही त्या फरच्या घ्यायच्या आहेत, कडापे घ्यायचे आहेत, आणि त्या सर्व आपल्याला आहे ना फिरदोस कॉलनी ना तिथं सोडायचे आहे. आता बघा इथे लोड करण्यासाठी झालेलं आहे. हे बघा, हे टाईल्सचं गोडाऊन आहे, इथून आपल्याला टाईल्स घ्यायचं बघा. बघा इथला हा परिसर, या बिल्डिंगमध्ये गोडाऊन आहे त्यांचं. हे बाई दादा आहे, यांनी लोड केलं मला. मित्रांनो, तिकडून टाईल्स घेतल्या, आता इथं कडापे घ्यायचे बघा. आता हे कडाप्याचं दुकान आहे बघा, हे इथं सर्व कडापे मिळतील बघा. इथं शहाबादी फरच्या. लोड झाले आता फिरदोस कॉलनीमध्ये उतरायचे आहे आपल्याला. मित्रांनो बघा, आता आपण हे मटेरियल घेऊन आहे ना, आता पवननगरला रोडला आलेलो आहे, आणि पवननगरचं ते मार्केट आहे ना, चौक, तिथून राईट मारला का सरळ राणा प्रताप चौक, आणि तिथून मग ते फिरदोस कॉलनीमध्ये न्यायचं आहे ते. तर मित्रांनो, जाता जाता 2 सिमेंटच्या गोण्या पण टाकायच्या आहे इथं बालाजीवाल्याकडं. मित्रांनो, इथं आलो सिमेंट घ्यायला बघा. हे बालाजीवाले, इथं सिमेंट घ्यायचं आपल्याला. ₹20 पाटी फरची खालची कच. इथंच कोपऱ्यावर टाका. चला, 2 सिमेंट गोटे टाकले, आता जायचं फिरदोस कॉलनीमध्ये खाली करायला. ओके. आणि मित्रांनो, कच पण घ्यायची, कच 31 पाट्या, तर ती कच भरायसाठी परत आता झालं बघा. आता फिरदोस कॉलनी आहे, इथं मटेरियल खाली होतं आता बघा.
आणि मिस्त्री स्वतः खाली करून घेतात. मित्रांनो आता आपण ते मटेरियल खाली करून आहे ना आता नाक्यावर आलेलो आहे आणि मित्रांनो जवळपास 3:05 झालेली आहे. तर भूक एकदम जबरदस्त लागलेली आहे. तर जास्त वेळ न दौडत आहे ना हे बघा आज कोबीची भाजी पोळी आणि शंकरपाळे. तर मित्रांनो चला जेवायला. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 5:45 वाजत आलेले आणि ते एक आज फक्त सकाळी एकच भाडं मिळालं. ते जे खोडे मिस्त्री आहे ना त्यांचं ते रेती सिमेंट काही टाईल्स आणि काही कडापे याचं जे भाडं होतं ते एवढं एकच भाडं मिळालं. तर ठीक आहे मित्रांनो असा झाला आजचा प्रवास. तर आजचा जर हे प्रवास तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय सी यू.